इव्हिनिंग. मी वर्षा, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5 इव्हिनिंगचे आणि इथे मी मूग डोसा बनवत आहे. तर मी मुगाला मोड आणले होते, तर ते थोडेसे मूग घेतलेत आणि त्यामध्ये मी 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तसेच हिरवी मिरची 2 ते 3 घेतलेली आहे. आता हे मिक्सर जारमध्ये मी ग्राइंड करून घेते आहे. तसेच मूग डोसा खूप लहान मुलांसाठी हेल्दी असतो, तर वेगळा आगळा असा नाश्ता होतो. तर इथे थोडंसं पाणी ॲड करून मी पुन्हा ग्राइंड करून घेते. छान बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आणि विचार केला की आज मुलांना थोडंसं काहीतरी वेगळा नाश्ता करून द्यावं. रोज रोज तेच खाऊन कंटाळा पण येतो आणि रोज त्यांची एक फरमाईश असते की आई हे बनव, आई ते बनव. तर असं हेल्दी बनवून दिलेलं कधीही चांगलं घरामध्ये. तर मी आता इथे जे डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते ते ग्राइंड करून थोडंसं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी ॲड करून घेते आहे. तर आता ही मी बारीक पेस्ट करून घेतली. मूग आणि हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आलं टाकलं तरी चालेल आणि खूप छान टेस्ट येते. अगदी कुरकुरीत असा डोसा होतो. तसेच घावणीसुद्धा होतात. तर ह्या पद्धतीने आता हे बघा मी इथे बॅटर केलेला आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, तर ते छान फॉर्मेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये मी हे ॲड करते आहे जे ग्राइंड करून घेतलेले आहे मुगाची पेस्ट ती, आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण घावणी करायला घेणार आहोत. तर हे व्यवस्थित एका डायरेक्शनने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हे भांड्यामध्ये जे होतं थोडंसं पाणी ॲड करून ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता हे बघा अशा पद्धतीने, आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. खूप छान अगदी हेल्दी असा ब्रेकफास्ट होतो. तर थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे इथे. आणि मुलं सकाळी जातात तर संध्याकाळी येतात, तर 5:30पर्यंत त्यांची बस इतक्यात येईलच. तर विचार केला की त्यांना गरम गरम छान मूग डोसा काढून द्यावं. आणि आता सर पण आलेले आहेत, तर ते थोडा वेळ आराम करतायत आणि मी आज दिवसभर सगळी कामं आवरली. त्यानंतर मग आता विचार केला की इव्हिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण मूग डोसा करायला घ्यावं. तर थोडंसं पाणी ॲड करते. मला थोडंसं हे दाटसर वाटलेलं आहे, घट्ट. तर अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आता आपण मूग डोसा करायला घेऊयात. तर मी इथे गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. अगदी साध्या तव्यावर सुद्धा येतात. तर हा माझा रेग्युलरचा तवा आहे. आणि ह्या रेग्युलरच्या तव्यावरच मी आता छान छोटे छोटे असे डोसे त्यांना काढून देते. तर ते सॉसबरोबर किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीही करू शकता. तर आता मी घाई पण आहे, संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची आहे, परंतु इथे आता मी त्यांना सॉसबरोबरच खायला देणार आहे. तर तवा तापायला ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल फिरवून घ्यायचं आणि नंतर साईडने ते जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे तर ते व्यवस्थित असं अलगद सोडायचं आहे चमच्याने. तर हे बघा, तेल पण सगळीकडनं फिरवून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही. काही वेळेला काय होतं की डोसा चिकटतो. तवा छान तापवून घेतला ना की त्यावर तेल व्यवस्थित फिरवायचं, म्हणजे कुठलंही घावणं असू द्या, डोसा असू द्या, बिलकुल चिकटत नाही. तर आता तवा छान तापला आहे आणि मी साईडने आता चमच्याने हे बघा बॅटर अशा पद्धतीने टाकून घेते आहे. तर एकदा अलगद असं फिरवायचं वरच्यावर, कारण मग चमच्याला हे बघा अशा पद्धतीने चिकटतं. आणि थोडंसं तिथे पुन्हा ॲड करायचं आहे बॅटर आणि व्यवस्थित असं राऊंड शेपमध्ये टाकून घ्यायचं आहे तव्यावर. आणि विदाऊट झाकण न ठेवताच अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि तेल साईडने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकटत नाही. खूप छान जाळी वगैरे पडते आणि असं मुलांना
हेल्दी नाश्ता असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही काही भाज्या वगैरे असेल, समजा कांदा टोमॅटो घालूनही त्याच्या उत्तप्पे वगैरे बनवू शकता, मूग वगैरे ग्राइंड करून. तर असं हेल्दी राहतं आणि मुलं भाजी खायला कंटाळा करतात, तर अशा पद्धतीने करून दिलं तर चांगलं. तर आता मुलांचा टाइम झाला यायचा आणि त्यांना आता मुगाचे ढोसे करून देणार आहे मी. तसेच चहा ठेवलेला आहे इकडे. देऊ चहा तुम्हाला? खूप हेल्दी आणि छान असे ढोसे होतात. मूग मी मोड आलेले मूग त्याच्यामध्ये ग्राइंड करून टाकले आणि तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला घातलेली, ते बॅटर तयार करून ठेवलं, त्यामध्ये मी ॲड केलं. खूप हेल्दी असतात, लहान मुलांना पण पौष्टिक असतात. कधीतरी असं एक वेगळा वेगळा नाश्ता केला तर मुलंही खुश होतात. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. हे बघा, अशा पद्धतीने छान असे कुरकुरीत ढोसे तयार होतात आणि बॅटर टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटांनी पलटी मारायचं, म्हणजे ते छान असं क्रंची होतं. तर हे बघा, आणि एका साईडने काय होतं की मी साधे बनवते, अगदी पेपर डोसा म्हटलं तर तो एका साईडनेच भाजला जातो. त्यामुळे मी इथे छोटे छोटे अगदी साधे करते आणि त्यामुळे मी दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेते, म्हणजे ते क्रंची होतात आणि मुलांनाही छान सॉसबरोबर खायला छान लागतात. तर इथे मी पेपर डोसा नाही बनवते, तर मी साधे ढोसे बनवते आहे. पेपर डोसा म्हटलं तर खूप क्रंची आणि अगदी पेपर डोसा म्हणजे पातळ अशी एकदम एकाच साईडने तो भाजला जातो. तर असं आहे. तर हे मूग ढोसे बनवलेले आहेत मी. तर असं छोटं छोटं ट्राय केलं तर वेगळी अशी चव लागते आणि मुलंही खुश होतात. सरांनी आणि मी चहा घेतला. आता मुलांसाठी मी गरम गरम करून घेते आहे. तर मुलं आलेलीच आहेत. तर अगदी 2 ते 3 मिनटं ठेवायचा आणि नंतर मग पलटी मारायचा आहे. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं भाजून घेतलेत
आणि संध्याकाळच्या जेवणात फार काही एवढं नसतं, त्यामुळे कसं लगेच अर्धा ते 1 तासामध्ये जेवण होऊन जातं. तर आता मुलांसाठी बनवलं म्हणजे मुलं फार काही खाणार नाहीत, मग थोडासा भात वगैरे खातील. तर मग आमच्या पुरतेच मी चपाती वगैरे भाजी बनवेल. तर हे बघा झालेलं आहे. तर आता मी पटपट काढून घेते आणि बोलते तुमच्याशी नंतर. किती पडले मग सायन्समध्ये आज आउट ऑफ मृणाल? आउट ऑफ दोघांना पण 40 आउट ऑफ 40. अरे वा. 39.5 म्हणजे 40. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. छान. किती सब्जेक्टचे कळले? 4 सब्जेक्ट्सचे कळाले आणि 2 रिमेनिंग. इंग्लिशचे काय आले, सायन्स अजून अरे वा छान. मृदुल मृणालला छान मार्क्स पडले. सायन्स मध्ये आउट ऑफ आहे. परत सेल्फ स्टडी करतात आता दोघे पण. इंग्लिश मध्ये 39. अरे वा एसएसटी मध्ये आउट ऑफ. छान छान. आवरून घ्या, चला मी नाश्ता बनवलाय, खाऊन घ्या. तर आता मुलांना नाश्ता दिलेला आहे आणि आता मृदुल मृणाल छान नाश्ता करणार आहे. त्यांचा आवडता ब्रेकफास्ट. खुश? चला बसा लवकर, घ्या खाऊन. हो. तर ऑलरेडी इथे 6 वाजलेले आहेत आणि आता त्यांना मी नाश्ता दिलेला आहे, परंतु काहीतरी जेवणामध्ये आता बघते. सकाळची भाजी शिल्लक आहे आणि 2-3 चपात्या केल्या तरी खूप झाल्या, तर बघते आता काहीतरी बनवते. वांग्याची भाजी बनवते. भाजलेल्या वांग्याची भाजी. मृणाल खाऊन घे. मस्त झाले. टिफिन आणि इकडे तर इथे झालेली आहे 3 सांची वेळ आणि वाजलेले आहेत 6:45. तर आता इथे मी देवपूजा करून घेतली आणि घरामध्ये असं धूपदीप अगरबत्ती लावलं ना की सकाळ संध्याकाळ असं प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि घरातील माणसांना देखील छान प्रसन्न वाटतं. तर आता मी इथे दिवाबत्ती वगैरे लावून घेतली आहे आणि लाईट वगैरे, पुन्हा दिवा धूप असं मी संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला पूजा असतेच. तर हे बघा आता इथे बेडरूममध्ये सुद्धा मी धूप लावत असते, म्हणजे इकडे कसं की हवा वगैरे येते आणि त्यामुळे मग सगळ्या घरामध्ये असं छान स्मेल त्याचा पसरला जातो आणि छान प्रसन्न वाटतं. तर असं आहे. आणि आता इथे सरांनी सुरण आणलं होतं, तर मुलं बोलली की आई आम्ही फक्त सुरण खाऊ. आणि आता मी इथे सरांना भाजी पोळी आणि भात कुकरला लावलेला आहे. तर भाजी बघते काहीतरी बनवते आणि आता इथे सुरण बनवायला घेतलेला आहे. तर सुरणचे छान काप करून घेतले, सुरणचे साईडचा भाग काढून घेतला वरचा. त्यानंतर ते स्वच्छ धुतले काप करून. त्यावर मग मी मीठ आणि लाल तिखट, हळद आणि चणा पीठ थोडंसं असं त्यावर मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही करतच असाल, तर कधी केलं नसेल तर करून बघा अशा पद्धतीने. कधी सुरणची बटाट्यासारखी सुद्धा भाजी बनवतात, परंतु ती खूप अशी ड्राय वगैरे होते. थोडी ग्रेव्ही बनवली तर छान लागते चवीला. परंतु इथे असं तळलेलं सुरण सगळ्यांना आवडतो घरामध्ये, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने करत असते नेहमी. तर असं कधीतरी आणला की मग असं मिक्स करून चणापीठ वगैरे छान असं तळून करत असते. तर आता मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतले आणि आता कढईमध्ये मी तळून घेते. तर असं कढईमध्ये टाकून व्यवस्थित असे कडक भाजून घेतले ना की चवीला खूप छान लागतात. अगदी तुम्ही आता असं नाश्ता केला संध्याकाळच्या वेळेला तरी छान असं हेल्दी राहतं सुरण देखील. तर आता बाहेर असं छान पावसाचं वातावरण झालेलं आहे.
इथे सुरण वगैरे तळून झालेले आहेत आणि आता गरमागरम छान चपाती बनवली, तर चपाती पण छान फुगते मस्त. आणि मोस्टली मी हातानेच भाजते, उलथणी वगैरे घेत नाही. तर हे बघा, तर इथे छान मी वडा कांद्याची थोडीशीच भाजी बनवली आमच्यापुरती आणि भात बनवला आहे आणि चपाती. तर सकाळची सुकी भाजी असते तर संध्याकाळी रस्सा भाजी. तर असा माझा आजचा ब्लॉग आहे.